नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासामध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला आज आपण पाचवा प्रॉब्लेम बघतोय। पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचूयात, काय सांगितले ते बघूयात। काय सांगितलेलं आहे, मिस्टर किशोर अँड मिस्टर लाल वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ 3/4 अँड 1/4 रिस्पेक्टिव्हली। म्हणजे किशोर आणि लाल हे पार्टनर्स आहेत, त्यांच्यामध्ये 3/4 आणि 1/4 या रेशो मध्ये प्रॉफिट लॉस डिस्ट्रीब्युशन होत आहे। खाली आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे ॲज ऑन 31 मार्च 2018 चा। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला क्रेडिटर, जनरल रिझर्व्ह, कॅपिटल अकाउंट दिलेला आहे, असेट्स दिलेले आहेत। खाली ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय बघूयात। दे डिसाइडेड टू ऍडमिट राम ऑन 1 एप्रिल 2018 ऑन फॉलोइंग टर्म्स। कुणाला न्यू पार्टनर म्हणून ऍडमिशन दिलं जातंय, रामला ऍडमिशन दिलं जातंय। कुठल्या तारखेला दिलं जातंय तर 1 एप्रिल 2018 ला दिलं जातंय। फर्स्ट काय सांगितलेलं आहे बघा, ही शुड बी गिवन 1/5 शेअर इन प्रॉफिट अँड फॉर दॅट ही ब्रॉट इन ₹60,000 ॲज कॅपिटल थ्रू RTGS। म्हणजे हा जो राम आहे त्याला किती शेअर देतोय आपण, फ्युचर प्रॉफिट मधला किती हिस्सा देतोय तर 1/5 देतोय, आणि तो कॅपिटलची अमाऊंट किती आणतोय, 60,000 आणतोय, थ्रू RTGS च्या मार्फत आणत आहे। ठीक आहे। सेकंड ऍडजस्टमेंट गुडविलची आहे। गुडविल शुड बी रेज्ड ॲट ₹60,000। गुडविल रेज्ड केलेलं आहे या प्रॉब्लेम मध्ये। थर्ड ऍडजस्टमेंट ॲप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 20%। लँड अँड बिल्डिंग मध्ये ॲप्रिसिएशन झालेलं आहे, लँड अँड बिल्डिंगला आपण टिक मार्क करूया। त्याच्यानंतर फोर्थ ऍडजस्टमेंट काय सांगितलंय बघा, फर्निचर अँड स्टॉक टू बी डिप्रिसिएटेड बाय 10%। फर्निचर आणि स्टॉकला टिक मार्क करूया। पाचवी ऍडजस्टमेंट बघा काय सांगितलेले आहे, the capital of all partners should be adjusted in their new profit sharing ratio through bank account। आपल्याला सगळ्या पार्टनरचे जे कॅपिटल अकाउंट आहे ते ऍडजस्ट करायचे आहेत, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात ऍडजस्ट करायचे आहेत आणि बँक अकाउंट मार्फत करायचे आहेत। खाली काय सांगितलेलं आहे, पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म अँड ए बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म। आपल्याला जर्नल एंट्री आणि बॅलन्स शीट न्यू फर्मचा या प्रॉब्लेम मध्ये सांगितलेला आहे। तर ठीक आहे बघा, मी इथे जर्नल एंट्रीसाठी अकाउंट घेतलेला आहे। इथे न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018 चा अकाउंट घेतलेला आहे। ज्या तारखेला आपण न्यू पार्टनरला ऍडमिशन देणार आहे त्या तारखेचा हा बॅलन्स शीट असतो, न्यू बॅलन्स शीट। आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करायचे आहेत पार्टनरचे, त्यामुळे कच्च्या स्वरूपात पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेला आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलेला आहे, कच्च्या स्वरूपातच ओपन केलेला आहे, आणि बँक अकाउंट। आता हे कॅपिटल अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि बँक अकाउंट आपल्याला ओपन करायला सांगितलेलं नाही, तरी पण मी ओपन केलेलं आहे कारण की आपल्याला कॅपिटलची ऍडजस्टमेंट करायची आहे। तर ठीक आहे, मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात। बघा काय सांगितलेलं आहे, आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला फर्स्ट काय दिलेले आहेत, क्रेडिटर्स दिलेले आहेत। आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आहेत ना, मग लायबिलिटी साइडलाच येणार क्रेडिटर्स। आता क्रेडिटरची अमाऊंट किती आहे, 1,20,000 आहे, 1,20,000। आता बॅलन्स शीटच्या असेट्स आणि लायबिलिटीज आपण इथे न्यू बॅलन्स शीटला घेतो, त्याची काही जर्नल एंट्री होत नाही। त्याच्यानंतर काय आहे बघा, जनरल रिझर्व्ह आहे, किती आहे, 12,000। आता जनरल रिझर्व्ह काय केला पाहिजे, आपल्याला ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे, ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये। आपल्या नोट्स मध्ये बघूया, डिस्ट्रीब्युशन ऑफ जनरल रिझर्व्ह, डिस्ट्रीब्युशन ऑफ जनरल रिझर्व्ह किती आहे, जनरल रिझर्व्हची अमाऊंट 12,000 आहे, आणि पार्टनर्स कोण आहेत, किशोर आणि लाल। फर्स्ट पार्टनर घेऊयात किशोर। जनरल रिझर्व्हची अमाऊंट किती आहे, 12,000 आहे। किशोरचा हिस्सा जो आहे तो किती आहे, 3/4 आहे। सेकंड पार्टनर कोण आहे, लाल। जनरल रिझर्व्हची अमाऊंट 12,000, त्याचा हिस्सा आहे 1/4। मग 12,000 ला जर 4 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे, 3,000। इथं पण डिवाइड करते 3,000, 3,000 इंटू 3 केलं तर किती येते, 9,000, आणि 3,000 इंटू 1 काय येणार आहे, 3,000च येणार आहे। आता बघा, किशोरला जनरल रिझर्व्हची अमाऊंट किती मिळाली, 9,000, आणि लालला मिळाली किती, 3,000। जेव्हा आपण जनरल रिझर्व्ह ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो त्यावेळी जनरल एंट्री काय होते बघा, इथे मी लिहिलेली आहे, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट। किती होता जनरल रिझर्व्हची आपली अमाऊंट, 12,000 होती। कुणामध्ये आपण वाटली, किशोर आणि लाल मध्ये वाटली, मग इथे लिहिलं टू किशोर कॅपिटल अकाउंट 9,000, टू लाल कॅपिटल अकाउंट 3,000। नॅरेशन काय येणार, being general reserve distributed in all partners।
जनरल रिझर्व्ह आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केला. ही जर्नल एंट्री झाली. आता या एंट्रीचं पोस्टिंग करूयात. इथे किशोर आणि लाल कॅपिटल अकाउंटला काय आलेलं आहे, क्रेडिट आलेलं आहे. मग त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करूयात. क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व्ह किशोरला मिळतो जनरल रिझर्व्हची अमाऊंट 9000 आणि लालला मिळते किती 3000 मिळत आहे. त्याच्यानंतर काय आहे बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट आहे. आता लायबिलिटी साईडला आहे ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच ब्रॉट डाऊन करायचे. पहिल्या ओळीला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किशोर आणि लाल. किशोरचा बॅलन्स आहे 90,000, लालचा किती आहे 48,000 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा बॅलन्स ब्रॉट डाऊन केलेल्याची पण जर्नल एंट्री होत नाही. बघा जर्नल एंट्री कशाची झाली, आता फक्त आपली जनरल रिझर्व्हची झालेली आहे. त्याच्यानंतर असेट साईडला बघूयात काय आहे, लँड अँड बिल्डिंग. बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच लिहिचं लँड अँड बिल्डिंग. इनरच्या कॉलम मध्ये आपण अमाऊंट लिहिली, ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय आहे, फर्निचर पण असेट साईडला इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय आहे बघा, स्टॉकची अमाऊंट किती आहे 60,000 आहे. इनरच्या कॉलम मध्ये लिहूया स्टॉक 60,000 अमाऊंट लिहिली. त्याच्यानंतर काय आहे, डेटर्स बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच येणार. डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात, ऍडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर काय आहे बघा, बिल्स रिसिवेबल आहे. बिल्स रिसिवेबल पण काय असते, आपली असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच लिहायचं. डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये आपण अमाऊंट लिहूया 39,000. आता बघा, ह्या ज्या असेट आपण घेतलेल्या आहेत न्यू बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच घेतलेल्या आहेत. ह्या असेट साईडलाच घेतल्यानंतर त्याची जर्नल एंट्री होत नाही. त्याच्यानंतर बघा, बॅलन्स शीटच्या असेट साईडला एक राहिलेला आहे कॅश ॲट बँक आहे म्हणून इथं बँक अकाउंट आपण ओपन केलेलं आहे. मग बँक अकाउंटच्या डेबिट साईडला बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, दे डिसाइडेड टू ऍडमिट राम ऑन 1 एप्रिल 2018 ऑन फॉलोइंग टर्म्स. कुणाला ऍडमिशन देतोय आपण, रामला ऍडमिशन देत आहे. फर्स्ट कंडिशन काय सांगितलेलं आहे त्यांनी, ही शुड बी गिवन 1/5 शेअर इन प्रॉफिट अँड फॉर दॅट ही ब्रॉट इन ₹60,000 ॲज कॅपिटल थ्रू RTGS. रामला आपण किती हिस्सा देतोय, 1/5 हिस्सा देत आहे. आणि तो कॅपिटलची अमाऊंट किती आणतोय 60,000 आणतोय. आणि कशी आणतोय, थ्रू RTGS आणतोय. RTGS चा अर्थ काय होतो, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. म्हणजे बँकेमार्फत ही कॅपिटलची अमाऊंट आणली जात आहे. न्यू पार्टनर कॅपिटलची अमाऊंट आणेल तेव्हा जर्नल एंट्री काय होते बघा, 1 एप्रिल 2018 लाच RTGS मार्फत आणतोय राम कॅपिटल, म्हणजे बँकेमार्फत आणतोय. मग बँक अकाउंट डेबिट किती अमाऊंट आणतोय 60,000 आणतोय. कोण आणतोय, राम आणतोय. टू राम कॅपिटल अकाउंट 60,000. नॅरेशन काय येणार सांगा, बीइंग न्यू पार्टनर ब्रिंग्स अमाउंट ऑफ कॅपिटल. ठीक आहे. आता या एंट्रीचं पोस्टिंग करूयात. बँक अकाउंटला काय आहे, डेबिट. मग बँक अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आपण टू राम कॅपिटल अकाउंट किती आणलेलं आहे त्याने, कॅपिटल 60,000 आणलेलं आहे. आणि राम कॅपिटल अकाउंटला काय आहे, क्रेडिट आहे. म्हणजे त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करणार आपण बाय बँक अकाउंट. रामच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूया 60,000. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, गुडविल शुड बी रेज्ड ॲट ₹60,000. आता गुडविल या प्रॉब्लेम मध्ये काय केलेलं आहे, रेज्ड केलेलं आहे. मग जेव्हा गुडविल रेज्ड केलं जातं तेव्हा जर्नल एंट्री पहिल्यांदा फर्स्ट काय होते, 1 एप्रिल 2018 ला जर्नल एंट्री लिहूयात. गुडविल अकाउंट डेबिट किती त्यानं किती गुडविल रेज्ड केलेलं आहे, 60,000 रेज्ड केलेलं आहे. टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता जेव्हा गुडविल रेज्ड करतो तेव्हा ते काय करायचं असतं, ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. मग ओल्ड पार्टनर्स कोण आहे, टू किशोर कॅपिटल अकाउंट आणि टू लाल कॅपिटल अकाउंट 60,000. ती काय करूयात, किशोर आणि लाल मध्ये डिस्ट्रीब्यूट करूयात आपण. डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल किती अमाऊंट आहे, किशोर फर्स्ट पार्टनर आहे.
किशोरला किती मिळते गुडविलची अमाऊंट बघा 60,000 आहे. किशोरचा हिस्सा किती आहे 3/4 आहे. सेकंड पार्टनर कोण आहे लाल. लालचा हिस्सा किती आहे 1/4 आहे. मग 60,000 ला जर 4 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे 15,000 येणार आहे. 15,000 इंटू 3 केलं तर किती येते 45,000 येते. इथं पण 60,000 ला जर डिवाइड केलं 15,000 इंटू 1 केलं तर किती 15,000. आता जेव्हा आपण गुडविल रेज करतो तेव्हा लक्षात ठेवा ते ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये ते डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. मग आपण ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. किशोरला गुडविलची अमाऊंट मिळाली किती 45,000 आणि लालला मिळाली किती 15,000. मग आपण इथे जर्नल एंट्री लिहिलेली आहे. गुडविल अकाउंट डेबिट 60,000 टू किशोर कॅपिटल अकाउंट 45,000 टू लाल कॅपिटल अकाउंट 15,000. नॅरेशन करायला सांगा बीइंग गुडविल रेज्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. बघा मी शॉर्ट मध्ये इथे नॅरेशन लिहिते. बीइंग गुडविल रेज्ड. आता ही जी आपण एंट्री केली गुडविल रेज्डची त्या एंट्रीचं पोस्टिंग करूयात. आता इथे गुडविल अकाउंटला काय आलेलं आहे डेबिट आलेलं आहे आणि किशोर आणि लाल कॅपिटल अकाउंटला काय आलेलं आहे क्रेडिट आलेलं आहे. मग त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला पोस्टिंग येईल क्रेडिट साईडला. बाय गुडविल अकाउंट. किशोरला मिळालं किती 45,000 आणि लालला मिळालं किती 15,000. राम न्यू पार्टनर आहे त्याला काही गुडविल मिळणार नाही. लक्षात ठेवा जेव्हा आपण गुडविल रेज्ड करतो तेव्हा ते ओल्ड पार्टनरच्या अकाउंटवर काय करायचं असतं क्रेडिट करायचं असतं. आता हे जे रेज्ड केलेलं गुडविल आहे त्या गुडविलचं पुढे काय केलं प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सांगितलंय का. म्हणजे गुडविल रिटर्न ऑफ केलं असं काही सांगितलेलं आहे का नाही सांगितलेलं. मग अशा वेळी या गुडविलची अमाऊंट परत कुठे दिसते बॅलन्स शीटच्या असेट साईडला. किती गुडविलची अमाऊंट आहे 60,000 आहे. बघा बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिलं आपण गुडविल 60,000. ठीक आहे. गुडविलची ऍडजस्टमेंट कळाली का बघा महत्वाची आहे. जेव्हा गुडविल रेज करतो तेव्हा ते ओल्ड पार्टनर्स मध्ये क्रेडिट ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. आणि जर ते रिटर्न ऑफ केलं जात नसेल तर ते परत कुठे येईल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बघा थर्ड ऍडजस्टमेंट काय आहे ऍप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 20%. लँड अँड बिल्डिंग मध्ये ऍप्रिसिएशन झालेलं आहे. ऍप्रिसिएशन म्हणजे वाढ झालेली आहे किती पर्सेंट 20% झालेली आहे. बघा लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे 75,000. त्याच्यामध्ये 20% ऍप्रिसिएशन झालेलं आहे. मग 20% ऍप्रिसिएशन झालेलं आहे म्हणजे किती झालेलं आहे बघा. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे बघा इथे लिहिते लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची किंमत किती आहे 75,000. त्याच्यामध्ये 20% ऍप्रिसिएशन झालेलं आहे. 20% म्हणजे किती तर ह्या 20 ला हे 20 कॅन्सल झाली. 750 म्हणजे 750 गुणिले जर 20 केलं तर किती येणार आहे ऍप्रिसिएशन 15,000 येणार. ऍप्रिसिएशन झालं किती 15,000 रुपयांचं झालं. ऍप्रिसिएशन झालं असेल तर त्या पर्टिक्युलर असेट मध्ये आपण करतो काय ऍड. मग इथे लँड अँड बिल्डिंग मध्ये म्हणते ऍड ऍप्रिसिएशन. ऍड ऍप्रिसिएशन किती झालेलं आहे 15,000. टोटल आउटरला किती 1000. आणि जेव्हा आपण असेट आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करतो तेव्हा त्याचा दुसरा इफेक्ट कुठे येतो रिव्हॅल्युएशन अकाउंटला येतो. आता लँड अँड बिल्डिंगची किंमत आपली वाढली कितीने वाढली 15,000 रुपयाने वाढली ना. मग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठल्या साईडला येईल क्रेडिट साईडला. बाय लँड अँड बिल्डिंग कितीचं ऍप्रिसिएशन झालं 15,000चं. बघा हा रिव्हॅल्युएशन अकाउंट मी कच्च्या स्वरूपात फक्त ओपन केलेला आहे. असेट्स आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशनची जी जर्नल एंट्री आहे ती आपण एकदम करणार आहोत. सगळ्या असेट्स आणि लायबिलिटीज रिव्हॅल्युएट करून घेऊयात अगोदर आणि मग जर्नल एंट्री करूयात. पुढे चौथी ऍडजस्टमेंट काय सांगितलेलं आहे बघा. फर्निचर अँड स्टॉक टू बी डिप्रिसिएटेड बाय 10%. फर्निचरवर डिप्रिसिएशन आहे किती 10%. आता फर्निचरची अमाऊंट किती आहे आपली 6,000 आहे. त्याच्यावर 10% डिप्रिसिएशन किती येईल बघा. बघा फर्निचरची अमाऊंट किती आहे 6,000. 10% म्हणजे एक घर सोडून पॉईंट दिलं की 10% होतात. मग 10% आले किती 600 आले 600 आलं. मग डिप्रिसिएशन करायचं असतं काय लेस. फर्निचर मध्ये म्हणूयात लेस डिप्रिसिएशन किती आहे 600 आहे. वजाबाकी आउटला किती येते 5,400 येते. आणि डिप्रिसिएशन झालेलं आहे. फर्निचरची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठल्या साईडला डेबिट साईडला टू फर्निचर किती डिप्रिसिएशन झालं 600.
त्याच्यानंतर स्टॉक मध्ये किती डिप्रिसिएशन आहे 10%. बघा स्टॉकची अमाऊंट किती आहे 60,000 आहे. 10% म्हणजे एक घर सोडून पॉईंट दिलं की किती होता 10%. मग 10% आले किती 6,000 आले. डिप्रिसिएशन करायचं असतं काय लेस, स्टॉक मध्ये म्हणूयात लेस डिप्रिसिएशन 6,000. स्टॉकची आउटरला व्हॅल्यू आली किती 54,000, 54,000 आली. आता स्टॉकची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक अकाउंट कितीचं डिप्रिसिएशन झालं स्टॉक मध्ये 6,000चं. अजून कुठल्या असेट्स अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन केलंय का तर नाही. आता ह्या असेट्स आपण ज्या रिव्हॅल्यूड केलेल्या आहेत त्याची जर्नल एंट्री करूयात. बघा जर्नल एंट्री करणं सोपं आहे. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण काय लिहिलेलं आहे फर्निचर आणि स्टॉक लिहिलेला. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय आलं डेबिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट किती टोटल येणार आहे हे 600 आणि हे 6,000. टोटल झाली किती 6,600. टू काय येणार टू फर्निचर अकाउंट. फर्निचरची व्हॅल्यू कितीने कमी झाली 600 टू स्टॉक अकाउंट 6,000. नॅरेशन काय येणार बघा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या आपण डेबिट साईडला काय लिहिलं तर फर्निचर आणि स्टॉक मध्ये डिप्रिसिएशन झालेलं आहे म्हणून. मग नॅरेशन लिहायचं बिंग डिप्रिसिएशन इन व्हॅल्यू ऑफ असेट झाली एंट्री. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहिलेलं आहे आपण लँड अँड बिल्डिंग लिहिलेलं आहे. म्हणजे लँड अँड रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय लिहिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय येणार क्रेडिट आणि लँड अँड बिल्डिंगला काय येईल डेबिट. मग 1 एप्रिल 2018 ला जर्नल एंट्री करूयात. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट किती 15,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलं ना आपण. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण कधी लिहितो जेव्हा असेटची किंमत वाढते, असेटच्या किमतीमध्ये ॲप्रिसिएशन होतं वाढ होते तेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो. मग नॅरेशन लिहूयात बिंग ॲप्रिसिएशन इन व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग. आता पाचवी ऍडजस्टमेंट काय सांगितलेले आहे बघा. द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर शुड बी ऍडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रू बँक अकाउंट. आपल्याला पार्टनरचे कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करायचे आहेत न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात. पण ते ऍडजस्ट करण्याअगोदर आपल्याला काय करायला पाहिजे रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचा, आलेला प्रॉफिट लॉस पार्टनर्सला द्यायचा आणि मग कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करायचे असतात लक्षात ठेवा. मग रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण क्लोज करूयात, त्याची जर्नल एंट्री करूयात आणि मग कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करूयात. तर बघा रिव्हॅल्युएशन अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते किती 15,000 येते. दोन्ही साईडला लिहिले 15,000. 15,000 जर हे 6,600 डेबिट साईडची टोटल किती 6,600 लेस केली तर फरक येणार आहे 8,400 येणार आहे. बघा फरक येणार आहे किती 8,400. आता क्रेडिट साईड मोठी असणार आहे म्हणजे हा काय असणार आहे प्रॉफिट. मग त्याला मी इथे शॉर्ट मध्ये लिहिते बघा टू प्रॉफिट. आता हा जो प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन, आता हा जो प्रॉफिट आहे तो कुणामध्ये वाटायचा असतो ओल्ड पार्टनर्स मध्ये वाटायचा असतो. कोण आहेत किशोर आणि कॅपिटल. हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून खरं तर लिहिते किशोर कॅपिटल आणि लाल कॅपिटल. आता हा 8,400 प्रॉफिट जो आहे तो ओल्ड पार्टनर्स मध्ये आपण वाटूयात 8,400. बघा डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन किती आलेला प्रॉफिट होता 8,400. फर्स्ट पार्टनर कोण आहे किशोर. 8,400 गुणिले किशोरचा हिस्सा किती 3/4 आहे आणि लाल सेकंड पार्टनर आहे 8,400 गुणिले 1/4 त्याचा हिस्सा आहे. मग 8,400 ला जर 4 ने डिवाइड केलं तर किती येते 2,100 येते. 2,100 गुणिले 3 केलं तर किती येणार आहे 6,300 आणि 2,100. म्हणजे किशोरला मिळेल किती 6,300. मिळेल किती 2,100. ठीक आहे. मग आता
रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठल्या साईडला आलं, डेबिट साईडला आलं, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार, क्रेडिट साईडला. बघा रिव्हॅल्युएशनला जर प्रॉफिट झालेला असेल तर तो प्रॉफिट कुठे घ्यायचा असतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा असतो. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहूयात बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात लिहिते प्रॉफिट. किशोरला किती आला 6300 आणि लालला किती आला 2100. बघा हा रिव्हॅल्युएशन अकाउंट कच्च्या स्वरूपात आपण ओपन केलेला होता, जेणेकरून आपल्याला रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट कळेल आणि तो पार्टनर्स मध्ये वाटता येईल. आता हा जो रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट जो आहे तो ओल्ड पार्टनर्स मध्ये वाटल्यानंतर त्याची जर्नल एंट्री होते काय बघा. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहिलेलं आहे आपण, डेबिट साईडला. मग जर्नल एंट्री काय होते बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट किती 8400 टू किशोर कॅपिटल अकाउंट किती आलेला किशोरला 6300 टू लाल कॅपिटल अकाउंट 2100. नरेशन काय येणार बघा, being profit on revaluation distributed in all partners. मला रिव्हॅल्युएशनची जर्नल एंट्री काय आली बघा. हा रिव्हॅल्युएशन अकाउंट मी ओपन केलेला होता रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा लॉस कळण्यासाठी. त्याच्या स्वरूपात आपण हा ओपन केलेला होता. हा रिव्हॅल्युएशन अकाउंट मी इथून पुसणार आहे बघा. रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट आता आपण ओल्ड पार्टनर्सला दिलेला आहे. आता काय करायला पाहिजे, आता काय करूयात आपण, कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करूयात. मग कॅपिटल अकाउंट जर ऍडजस्ट करायचे असतील तर आपल्याला काय काढायला पाहिजे, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायला पाहिजे. आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात पार्टनरचं कॅपिटल काढायला पाहिजे. तर न्यू वर्किंग नोट्स मध्ये बघा, वर्किंग नोट्स न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कसं काढायचं असतं सांगा. स्टेप नंबर 1 मध्ये काढतो काय आपण, बॅलन्स ऑफ 1. आता बॅलन्स ऑफ 1 कसं काढायचं असतो हा, तर 1 मायनस न्यू पार्टनर शेअर, 1 मायनस न्यू पार्टनर्स शेअर 1. आता न्यू पार्टनर कोण आहे, राम. रामला आपण किती शेअरसाठी ऍडमिशन दिलेलं होतं, 1/5 शेअरसाठी ऍडमिशन दिलेलं होतं. मग 1 मायनस 1/5 केलं तर किती येतं, क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करायचं, 5 1 चा 5, 5 मायनस 1 केलं तर किती येणार आहे, 4/5. म्हणजे बॅलन्स ऑफ 1 जो आहे तो किती आला, 4/5 आला. ठीक आहे. आता काढायचं असतो काय, न्यू रेशोचा फॉर्म्युला काय, ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. आता फर्स्ट पार्टनर कोण आहे, किशोर. किशोरचा जो ओल्ड रेशो आहे तो किती आहे, 3/4 आहे. आणि बॅलन्स ऑफ 1 किती आला, 4/5 आला. मग ह्या 4 ला 4 कॅन्सल झाले तर किशोरचा न्यू रेशो आला किती, 3/5 आला, 3/5 आला. दुसरा पार्टनर कोण आहे, लाल. लालचा बॅलन्स ओल्ड रेशो किती आहे, 1/4 आहे. आणि बॅलन्स ऑफ 1 किती आहे, 4/5 आहे. 4 ला 4 कॅन्सल झाले तर लालचा हिस्सा किती आला, 1/5 आला, 1/5 आला. आणि आपला जो राम आहे न्यू पार्टनर, त्याला आपण किती शेअरसाठी ऍडमिशन दिलेलं आहे, 1/5 शेअरसाठीच ऍडमिशन दिलेलं आहे. बघा किशोरचा न्यू रेशो आला 3/5, लालचा किती आला 1/5 आणि रामचा किती आहे 1/5. बघा ह्या तिघांचे जर डिनॉमिनेटर बघितले तर ते सेम आहेत, 5 5 5. म्हणजे या तिघांचा जो न्यू रेशो आहे, न्यू रेशो किंवा त्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणूयात, तो किती येणार आहे, छेद समान आहे ना, म्हणजे काय येणार आहे, 3 1 1, 3 1 4, 4 1 5. 5 पैकी किशोरचा हिस्सा आहे 3, 5 पैकी लालचा हिस्सा 1 आणि 5 पैकी रामचा हिस्सा किती 1. न्यू रेशो आपला काय आला, 3 1 1. हा आपला काय आलेला आहे, न्यू रेशो आलेला आहे, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आलेला आहे. मग या न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात पहिल्यांदा कॅपिटलचे बॅलन्स आता काढूया. कॅपिटल ऍडजस्टमेंट. आता कॅपिटल ऍडजस्ट करत असताना पहिल्यांदा काय काढायचं असतं बघा, टोटल कॅपिटल काढायचं असतं पार्टनरशिप फर्मचं.
तर टोटल कॅपिटल कसं काढतात, टोटल कॅपिटल इज इक्वल टू न्यू पार्टनर कॅपिटल इंटू रेसिप्रोकल ऑफ हिज PSR. म्हणजे न्यू पार्टनर जो आहे राम, त्याने कॅपिटल आणलेला आहे किती, 60,000 आणलेला आहे आणि आपण त्याला किती शेअरसाठी ऍडमिशन दिलेलं होतं, 1/5 शेअरसाठी ऍडमिशन दिलेलं होतं. मग त्याचं रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त काय होणार आहे, 5/1 होणार आहे. मग 60,000 जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर टोटल कॅपिटल आलं किती, 3 लाख आलं. टोटल कॅपिटल किती आलं, 3 लाख आलं. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कॅपिटल काढूयात. फर्स्ट कोण आहे, किशोर. किशोर कॅपिटल, टोटल कॅपिटल किती आहे, 3 लाख आहे. त्याच्यामध्ये किशोरचा हिस्सा आहे किती, न्यू रेशो किती आहे, 3. किती पैकी, 5 पैकी, म्हणजे 3/5 येणारे. मग 3 लाखला जर 5 ने डिवाइड केलं, 5 ने भागलं तर किती येणार आहे, 60,000. आणि 60,000 गुणिले 3 केलं तर किती येणार आहे, 1,80,000. त्याच्यानंतर कोण आहे, लाल. लाल कॅपिटल, कॅपिटल किती आहे टोटल, 3 लाख. त्याच्यामध्ये किशोरचा हिस्सा, लालचा हिस्सा किती आहे, 1/5. 5 ला 3 लाख ने डिवाइड केलं, 60,000. 60,000 इंटू 1, 60,000. रामचं पण कॅपिटल काढूयात बघा. राम कॅपिटल 3 लाख. रामचा हिस्सा किती, 1/5 होता. 3 लाखला जर 5 ने डिवाइड केलं तर किती आलं, 60,000 आणि इंटू 1, 60,000 बघा. आणि रामनी बरोबर 60,000च कॅपिटल आणलेलं आहे. आणि 1,80,000 किशोरला कॅपिटल दिलं आपण किती, किशोरचं कॅपिटल आलं किती, 1,80,000. लालचं 60,000 आणि रामचं 60,000. आणि या तिघांची जर कॅपिटलची टोटल केली तर बरोबर किती येणार आहे, 3 लाख येणार आहे बघा. किशोर, लाल आणि राम यांचं आपण कॅपिटल जे आहे ते न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात काढलं. ते किती आलं, 1 लाख. किशोरचं आलं किती, 1,80,000. लालचं 60,000 आणि रामचं 60,000. मग हे आता आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात कॅपिटल काढलेलं आहे. मग ते काय करायचं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला डायरेक्ट लिहायचं, टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून. टू बॅलन्स कॅरी डाऊन. किशोरचं आलेलं किती बघा, 1,80,000. लालचं 60,000 आणि रामचं किती, 60,000. आणि हे जे कॅपिटल आलेलं आहे, आपण कॅरी डाऊन केलं इथं कॅपिटल अकाउंटला, तेच कॅपिटल परत पहिल्यांदा कुठे घ्यायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. फर्स्ट पार्टनर कोण आहे आपला, किशोर. किशोरचं कॅपिटल किती आलं, 1,80,000. लालचं किती, 60,000. आणि थर्ड कोण, राम. रामचं किती, 60,000. आणि या तिघांच्या कॅपिटलची टोटल किती येणार आहे आउटरला, टोटल कॅपिटल आपलं किती आलेलं होतं, 3 लाख. ठीक आहे बघा. आपण काय केलं, इथं कॅपिटल न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात काढलं, ते कॅरी डाऊन केलं आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतलं. आता काय करायचं, कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे. फर्स्ट रामला क्लोज करूयात. रामचं कॅपिटल क्रेडिट साईडची टोटल किती आहे बघा, 60,000. डेबिट साईडची पण टोटल किती आहे, 60,000 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण आहे, लाल. लालच्या कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल किती येते बघा, लालच्या कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल येते बघा 68,100. दोन्ही साईडला लिहूयात 68,100. 68,100 मधनं हे जर 60,000 लेस केले तर फरक आला किती, 8,100. आता हा जो फरक आला त्याला काय म्हणायचं, टू बँक अकाउंट म्हणायचं, टू बँक अकाउंट. आता लालच्या कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आली म्हणजे हे लालला 8,100 रुपये काय करत आहे, आपण पेड करत आहे, देत आहे. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या देत आहे आपण कुणाला, लालला काय, हे 8,100 रुपये देत आहे. म्हणजे आता ह्याचं पोस्टिंग बँक अकाउंटच्या कुठल्या साईडला होणार, क्रेडिट साईडला. बाय लाल कॅपिटल अकाउंट 8,100. बघा तुमच्या लक्षात आलं का, इथं काय केलं आपण, लालच्या कॅपिटलची क्रेडिट साईडची टोटल मोठी आली, फरक आला किती, 8,100. त्याला हे जे कॅपिटल अकाउंट आहे ते कशा मार्फत आपल्याला ऍडजस्ट करायचे, बँक अकाउंट मार्फत ऍडजस्ट करायचे, म्हणून त्याला लिहिलं काय, टू बँक अकाउंट.
आणि बँक अकाउंटच्या कुठल्या साईडला पोस्टिंग आलं, क्रेडिट साईडला. थोडक्यात इथं आपण हे लालला पैसे काय केलेले आहेत, 8,100 पेड केलेले आहेत. मग आता याची जर्नल एंट्री होते. आता बघा जर्नल एंट्री मी इतर एंट्री 1 एप्रिल 2018 लाच काय होणार बघा. लाल कॅपिटल अकाउंटला काय येणार, डेबिट. लाल कॅपिटल अकाउंट डेबिट, लाल कॅपिटल अकाउंट डेबिट किती पेड करतोय, 8,100. टू काय येणार आहे, बँक अकाउंट 8,100. नॅरेशन काय येणार, बिंग कॅश पेड टू लाल. त्याच्यानंतर कोण आहे, किशोर. किशोरच्या कॅपिटल अकाउंटची कुठली साईड मोठी येते बघा, डेबिट साईड मोठी येते. किती येते, 1,80,000. दोन्ही साईडला लिहिले 1,80,000. आणि जर डेबिट साईडची टोटल त्यातनं जर लेस केली तर फरक येतोय किती, 29,700 फरक येतोय बघा. त्याला लिहायचं बाय बँक अकाउंट. काय लिहायचं त्याला, बाय बँक अकाउंट. आता किशोरच्या कॅपिटल अकाउंटची डेबिट साईड रिसीव्ह होते, म्हणजे ही जे 29,700 आहेत ते त्याच्याकडून आपण घेणार आहोत. त्याच्याकडून तेवढी कॅश आपल्याला रिसीव्ह होणार आहे. आता ह्याचं पोस्टिंग बँक अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार, डेबिट साईडला येणार. टू किशोर कॅपिटल अकाउंट किती, 29,700. ही कॅश जी आहे त्याच्याकडून आपल्याला काय झालेली आहे, रिसीव्ड झालेली आहे. इथं बघा लिहिते रिसीव्ड. आता ह्याची पण जर्नल एंट्री होते बघा. काय होते, ही शेवटची जर्नल एंट्री असणार आहे आपल्याला. किशोरकडून कॅश काय आपल्याला रिसीव्ड होते, किती होते, 29,700. मग रिसीव्ड होते ना, बँक अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग केले ना आपण. मग जर्नल एंट्री बघा, 1/4/2018 ला काय होणार, बँक अकाउंट डेबिट 29,700. टू कोण आहे, टू किशोर कॅपिटल अकाउंट 29,700. नॅरेशन काय येणार, बिंग कॅश रिसीव्ड फ्रॉम किशोर. किशोरच्या कॅपिटल अकाउंटची डेबिट साईड मोठी आली त्याच्यामुळे आपल्याला ही किशोरकडून 29,700 मिळणार आहे. आता काय, आता जर्नल एंट्री तर आपल्या झालेल्या आहेत. किती जर्नल एंट्री झाल्या आपल्या, 8 जर्नल एंट्री झाल्या बघा. पहिली जर्नल एंट्री झाली जनरल रिझर्वची. दुसरी न्यू पार्टनरने कॅपिटल आणलं. तिसरी जर्नल एंट्री गुडविल रेज केलं, रिव्हॅल्युएशन केलं, असेट्स अँड लायबिलिटी, असेट्सचं रिव्हॅल्युएशन केलं. त्याच्या 2 जर्नल एंट्री झाल्या. एक घट झाली असेटच्या किमतीमध्ये आणि एक वाढ झाली, रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट आपण वाटला. आणि 2 जर्नल एंट्री आहेत त्या कशाच्या झाल्या, कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट केल्यानंतर आलेला जो फरक आहे त्या फरकाच्या झाल्या. अशा एवढ्या जर्नल एंट्री किती झाल्या आपल्या, 8 जर्नल एंट्री या प्रॉब्लेम मध्ये आहे. आता आपल्याला त्यांनी बॅलन्स शीट पण सांगितलेला आहे करायला. त्याच्यामुळे आता आपल्याला बँक अकाउंट क्लोज करायला पाहिजे. आणि बँकेचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचा. बँक अकाउंटची डेबिट साईडची टोटल मोठी येते, किती येते बघा, 1,19,700. दोन्ही साईडला लिहिले 1,19,700. त्यातनं जर हे 8,100 लेस केले तर फरक येणार आहे किती, 1,11,600. बँकेचा फरक आला किती, 1,11,600. त्याला लिहायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा जो बँकेचा जो बॅलन्स आला 1,11,600 तो कुठे घ्यायचा, तर डेबिट साईड मोठी आली ना म्हणून कुठे घ्यायचा, बॅलन्स शीटच्या असेट साईडला 1,11,600. बॅलन्स शीट टॅली करूयात. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल किती येते बघा, 4,20,000. आणि असेट साईडची पण टोटल तेवढीच येते, किती, 4,20,000. बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची आणि असेट साईडची दोन्ही साईडची टोटल आपली सेम आलेली आहे. आपण सोडवलेला प्रॉब्लेम बरोबर आहे. पण या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला त्यांनी प्रॉब्लेम मध्ये सांगितलं नव्हतं की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करा किंवा बँक अकाउंट ओपन करा, पण आपल्याला करावा लागला का, तर ह्या ज्या 2 ऍडजस्टमेंट, ह्या ज्या 2 जर्नल एंट्री आहेत, ह्या 2 जर्नल एंट्री करण्यासाठी आपल्याला कॅपिटल अकाउंट ओपन करावा लागत होता, बँक अकाउंट ओपन करावा लागत होता. आणि बॅलन्स शीट सांगितल्यामुळे बँकेचा पण बॅलन्स आपल्याला इथं असेट साईडला घ्यावा लागणार होता. त्याच्यामुळे बँक अकाउंट पण आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये आवश्यक होताच. तर ठीक आहे बघा, इथं आपण आज कुठला प्रॉब्लेम सोडवला,
प्रॅक्टिकल मधला 5वा प्रॉब्लेम सोडवला. खूप महत्वाचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये सोडवा. हे जे आपल्या अकाउंटचे व्हिडिओ आहे ते इतर मित्रांना जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, मग इथं मी थांबते. थँक्यू.